लताबाईंची कारकीर्द जाणून घेताना मन थक्क होतं. एका मुलाखतीत त्या स्वतःच म्हणतात, परमेश्वर वैशिष्ट्यपूर्ण एकच गोष्ट अशी बनवतो की त्यासारखी दुसरी नसते. माझं भाग्य असं की परमेश्वरानं बनवलेली ती वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे मीच असेल. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरांचं श्रेय त्या नम्रपणे परमेश्वरालाच देतात. लता दिदी अष्टपैलू गायिका. त्यांनी 36हून अधिक भाषेमध्ये आणि काही परदेशी भाषेमध्ये सुद्धा गाणी गायली. बॉलिवूड चित्रपटासाठी हजारो गाणी गायली. लंडनमधील अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याचा कार्यक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न यासह अनेक पुरस्कार, मानसन्मान त्यांना मिळाले. देश विदेशातल्या किती पुरस्कारांची नावं सांगायची. त्यांचं व्यक्तिमत्वही अष्टपैलू होतं. उत्तम चित्रकार, छायाचित्रकारही त्या होत्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. कित्येक स्तोत्र त्यांनी मुखोद्गत केली होती. सामाजिक जाणीव्यातून त्यांनी अनेक ठिकाणी मदतही केली होती. अधूनमधून त्यांच्या बोलण्यामध्ये विनोद निर्मिती असे. एका मुलाखतीमध्ये कुणी एकानं त्यांना वय विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, सध्या मी 71 वर्षांची आहे, पण पुढचा जो अंक आहे ना तो आधीच्या अंका अगोदर घेतलात तरीसुद्धा मला चालेल. बघा म्हणजे त्यांचं वय किती होईल ते. असं त्यांनी खळखळून हसत सांगितलं. एका बाजूने विचार केला तर ते अगदी खरंही आहे. कोणत्याही वयाला साजेसं असं ते भावोत्कट गीत त्या गायच्या. हे गाणं ऐकून पहा, आपल्याला नक्कीच प्रत्यय येईल.